धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर. चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची दिलगिरी. राज्यातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना दिलं निवेदन. भरीव मदत करण्याचं मोदींचं आश्वासन. फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून पैसे देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी. तर 600 कोटी फंडात असताना एक पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपणी शिकवू नये. फडणवीसांचा पलटवार. तांत्रिक कारणांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलली. 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला. महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे निर्णय. राहुल गांधी पूरग्रस्त मराठवाड्याचा करणार दौरा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील पूर परिस्थितीची माहिती राहुल गांधींना दिली. राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. 4 ते 5 दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. एकनाथ खडसेंनी डीपीडीसी बैठकीत अधिकाऱ्यांना खडसावलं. जिल्ह्यातील वाहतूक कोंडी प्रकरणी एका अधिकाऱ्याचं निलंबन. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक. मोदी आणि फडणवीसांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती. वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेसह 5 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई कायम. तर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर ही मकोका अंतर्गत कारवाई. घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लेह पोलिसांकडून अटक. लडाखमधील हिंसाचार प्रकरणात वांगचुक यांच्यावर कारवाई. जमीन खरडून नाही तर जमीन गायब झाली आहे. नदीनं प्रवाह बदललेत, त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधल्या पूरस्थितीचं ड्रोन दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय. मांजरा नदीच्या महापुरानं बीडच्या पाटोदा तालुक्यातील अनपटवाडीत मोठं नुकसान झालं. शेतीसह अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेलेत. पूर ओसरून 3 दिवस लोटलेत, मात्र पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाहीये. बीड जिल्ह्यातील तब्बल 329 रस्ते खचलेत. काही पूल वाहून गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. रायमोहा डोंगरकिनी या महामार्गावरील येवलवाडी इथला पूल वाहून गेल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. बीड जिल्ह्यातल्या खामगाव परिसरात राहत असलेल्या अण्णासाहेब भावले यांच्या घरात मध्यरात्री अचानक पुराचं पाणी शिरलं. घरातली माणसं आणि जनावरांना वाचवत असताना घरातील सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. पाथर्डी, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, तूरडाळ आणि ऊस अशी सगळी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवरती बांधण्यात आलेल्या बॅरेजचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे बॅरेजच्या गेटची दुरुस्त न केल्यामुळे नदीचं पात्र हे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याचं दिसून येत आहे. तर पिकांसह शेतजमिनी सुद्धा खरडून गेल्याचं चित्र आहे. जळगाव जिल्ह्याच्या भडगाव, पाचोरा, चाळीसगावसह अनेक तालुक्यातल्या गावांमध्ये 3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं कहर केला. भडगावमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं असून इथे माती आणि जनावरं वाहून गेली आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे कागदपत्र, पुस्तकं, फर्निचर पूर्णपणे भिजून गेलंय. हिंगोली जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे 3.25 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. मंत्र्यांनी पाहणी केली, मदतीचं आश्वासन दिलं, मात्र अद्याप मदत न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. सध्या शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. नांदेडमधली गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम आहे. पाण्याचा विसर्ग सुरूच राहिल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय.
शेतात पाणी साचून असल्यामुळे पिकं जागेवरतीच खराब झाली आहेत। नदीकाठची शेकडो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लातूरमधलं जनजीवन विस्कळीत झालंय। नदी नाले ओसंडून वाहू लागल्यानं पुलावरनं पाणी वाहत आहे। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर वाहतूक ठप्प झाली आहे। चंद्रपुरात होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तूर ही पिकं मातीमोल झाली आहेत। मात्र प्रशासनाकडनं कोणतीही नुकसानीची पाहणी करण्यात आलेली नाहीये। पंचनामे होत नसल्यानं शेतकरी संतप्त आहे। परतीच्या पावसामुळे येवला तालुक्यात हाहाकार माजलाय। सलग 2 दिवस बरसलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सगळं काही होत्याचं नव्हतं झालंय आणि शेतकरी हवाल दिलाय। जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरावर मुसळधार पावसानं अवकृपा केली। चव्हाण वस्ती आणि मोहरी तलाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्यात। शेतात फक्त दगड गोटे उरलेले आहेत। खर नदीला आलेल्या पुरानं शेतीची मातीच गिळंकृत केली आहे। सरकारकडनं अमरावती जिल्ह्यासाठी 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटींची मदत पोहोचली आहे। मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत अद्याप ही मदत पोहोचू शकलेली नाहीये। ई-केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय। सीना नदीला पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठी अतिवृष्टीचा अंदाज आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। अतिवृष्टी झाली तर सीना कोळेगाव धरणातनं अधिकचं पाणी सीना नदीमध्ये सोडण्यात येईल। भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। पावसानं मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यातील अनेक भागातील कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट झालंय। यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांकडनं शेतकऱ्यांना मदत पुरवली जाते। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोसले वस्ती 5 दिवसांनंतरही पाण्यातच आहे। भोसले वस्तीत अडकलेल्या लोकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातोय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नाम फाउंडेशननं पुढाकार घेतला। गेवराईमधल्या मोसंबी बागा उद्ध्वस्त झाल्याचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतनं दाखवलेला। दरम्यान अभिनेते नाना पाटेकर, मकरंद नासपुरे यांनी या बातमीची दखल घेतली। धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांचा नृत्य करतानाचा एक व्हिडिओ समोर आला। दरम्यान चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। राज्यातल्या पूरस्थितीबाबत दोघांमध्ये अंदाजे तासभर चर्चाही झाली। पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना निवेदन दिलं तर भरीव मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींकडनं देण्यात आलंय। कर्जमाफीबाबत समितीचा अभ्यास सुरू असून योग्य वेळेला निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आली। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू असंही फडणवीस म्हणतात। केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातनं 25 ते 50 हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली। यावरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली आहे। 600 कोटी फंडात असताना 1 पैसाही खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नका असा टोला फडणवीसांनी लगावला। बुलढाण्यामध्ये नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं राडा घातला। बुलढाण्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षानं केली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरनं उडी मारून आत घुसण्याचा प्रयत्न या शिवसैनिकांनी केला। या बैठकीला पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे हे उपस्थित होते। केंद्रापुढे लोटांगण घाला पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या। फडणवीसांना दिल्लीत किंमत आहे की नाही हे केंद्राच्या मदतीवरनं आम्हाला कळेल असं विजय वडेट्टीवार म्हणतात। दिल्लीत जाऊन नुसतं येऊ नका, भरीव मदत मिळाली पाहिजे असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। सरकारनं तातडीनं मदत द्यावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आमची सुद्धा सरकारला विनंती आहे की त्यांनी नेहमीपेक्षा पुढे जाऊन मदत करावी। प्रति एकर 50,000 रुपये द्यावेत आणि किमान 25,000 तरी तातडीनं द्यावेत अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे। धाराशिवमध्ये पूरस्थिती असताना कलेक्टरांनी असं करायला नको होतं। 24 तास सर्वांनी झोकून देऊन काम करायला हवं। तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत सर्वांनीच अशा गोष्टीत वेळ वाया घालवणं योग्य नाही असं म्हणत जयंत पाटलांनी या घटनेचा निषेध नोंदवला। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा परिसरात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळी धनगर बांधवांनी मंत्री सामंतांचा ताफा अडवला आणि आरक्षणाची मागणी केली। बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्यावी।
या मागणीसाठी बीडमधला शेतकरी आणि शेतकरी संघटना एकत्र आल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। संपूर्ण कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिलं। सरकारनं संवेदनशीलपणा दाखवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या या मागणीसाठी बीडच्या केजमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला। केज तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत सरकार विरोधात संताप व्यक्त केला गेला। महसूल सेवक म्हणजेच कोतवाल यांना शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे। सिल्लोडमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। दरम्यान या आंदोलनानंतर तहसील कार्यालय परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला। गोट्यागीतेवरती पुन्हा एकदा मकोकाची कारवाई करण्यात आली। गोट्यागीते अनेक महिन्यांपासून फरार असून गोट्यागीतेवर लावलेला मकोका रद्द करण्यात आलेला। दरम्यान बीड पोलिसांनी पुन्हा एकदा प्रस्ताव दिल्यानंतर गोट्यागीतेवरती मकोका लावला गेला। कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळवरतीही मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे। निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून लुकआउट नोटीस जारी झाली आहे। दरम्यान घायवळ परत येताच त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे।